पाटील साहेब आता घाई करायला हवी. नंदू आणि आईसाहेब कुठे आहेत ते आम्हाला कळलंय. या काजरबाईनं त्यांना टॅक्सीने सोडलं. हा त्यांच्यापैकीच आहे की काय? नाही नाही, हा प्रामाणिक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मोहन दादानं बरेच दिवस झाले टॅक्सी बुक करून ठेवली होती याची. अरे पण मग हा त्याच वेळी का नाही बोलला तुम्हाला? त्यात काय काळबेरा असेल असं त्याला वाटलं नाही साहेब. तर आज दुपारी मलाच जरा शक आला. आता तुमच्या आईसने मी काही ओळखत नाही, पण बद्री सारख्या माणसाबरोबर एक घरंदाज बाई जाते याचाच मला अजब वाटलं. आता संध्याकाळी कादरबाई दुकानावर आला तेव्हा त्यासने मी सहज विचारलं. तेवढ्यात आमचा या नवरत्न किमान तिचा आला आणि मग सगळा उलगडा झाला. अहो पाटील साहेब आता बोलण्यात वेळ घालवू नका. चला लवकर, या कादरबाईने टॅक्सी आणली. हाँ साहब चलिए जल्दी. चला चला आम्ही येतो का? नाही आता मात्र मी मुळीच मागे राहणार नाही. चला 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 बाई साहेब चला 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 लवकर चला. पाटील साहेब तुम्ही इथे आलात तर? आई कुठं आहे? नंदू कुठं आहे? मी त्यांना घेऊन जायला आलोय. पाटील इथं फक्त आत येणारेच पावलं दिसतात, बाहेर जाणारे नव्हत. तू वाघाच्या गुहेत आल्यास, वाघाच्या. अरे तू कसला वाघ? तुझ्या परीस गिधाड बरी गिधाड. बाया बापड्यांचा आणि पोरांचा काळ ठरणारा नामर्द तू. अरे अवसान डरकाळीचा आणलंच तरी कोले कोई नाही लपात. मुकाट्यान त्या माऊलीला आणि पोराला मोकळा कर. मम्मी मम्मी अरे रेड्या, अरे बघतात काय तुडवा झाला? अरे कोणाची माय व्याली आहे? तेरी एक मिनिट तिच्या माझी तेरी तो चल फुट. अरे हट तेरी हट 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 चल. तेरी तो मला माफ कर रे बाळा. मीच तुम्हा सर्वांना संकटात घातलं. नाही पोरी, आमचा तुझ्यावर राग नाही. तुला पण बसवलं त्यानं, होय ना मावशी? मावशी, तू अजूनही मला मावशी म्हणतोस? हो, तूच नाही का मला सांगितलंस की मी तुझी मावशी आहे म्हणून? अरे चला चला चला, बोलत बसू नका. आधी इथं बाहेर पडूया. पोलिसांनी घेऊन येऊया. चला चला. पोलिसात जाणार काय? इथून जिवंत बाहेर पडाल तेव्हाच्या त्या गोष्टी. मोहन, मी हात जोडते, पाया पडते तुझ्या. तू माझं काय वाटेल ते कर, पण माझ्या या माणसांना सोडून दे. ती तुझ्या वाटेला कधी जाणार नाही त्याची मी हमी देते. आईसाहेब, आईसाहेब, आईसाहेब. वार मर्दा वा. अरे जिच्या पाण्यावर वाढलास तिचं चांगलं पान फेडलंस, तिचंच रगात काढून थुक तुझ्या धिंगाणीवर.
असा विचार नाही करायचा म्हणणारी, तू जुनं सगळं विसरून जा. मोहन, जर तुझ्या हातून काही बरं वाईट झालं तर तू फासावर चढशील. माझ्या इच्छेनं ते सहन नाही व्हायचं. बाईसाहेब, मला वचन दे मल्हारी, माझी शपथ आहे तुला. नाही, सुटली म्हणा बाईसाहेब, सुटली म्हणा. काय मर्दाचं अवसान गळालं? मनगटात नाही जोर अरे, आणि- मनगटाच्या आणि जोराच्या गोष्टी कोणाला सांगतोस रे भाडे? आ? या माऊलीला वचन दिलं होतं म्हणून तू वाचलास. अरे पण तू वाचणार नाहीस. नाही नाही मोहन, सोड त्याला. मार मार भाडव्या, मार. तुझ्या आईसाठी मी मार खाणार. मार. मोहन, थांब, मोहन. थांब, मोहन. मोहन, चल बाजूला थेरडे. हे कोण लागतं तुझे? राकेश मेला गेला तर जगामध्ये का उत्पात होणार आहे? हा कोण? हा कोण? हा माझं सर्वस्व आहे, देवाचं वरदान आहे. अरे, तुझ्या रूपाने दैत्यच माझ्या पोटी जन्माला घालून देवानं 7 जन्माचा माझा दावा साधला होता. अखेर त्याच देवानं हा मुलगा मला दिला, विना कष्ट. मग त्याच देवाच्या भेटीला त्याला पाठवून देतो. तुला तुझी खूप देणी चुकवायची होती मला. त्याचा सगळा हिशेबच करून टाकतो आता. थांब मोहन, थांब. थांब म्हणते मी. आमाश! बंदुकीचा पोकळ भाई मला दाखवू नकोस. राकेश, तुला कुठे लागलं तर नाही ना? आई, तू एका परक्यासाठी माझ्यावर गोळी झाडलीस. माझ्यावर. मी तुझा सख्खा मुलगा, तुझ्याच रक्त मांसाचा असताना आई. आई, राकेश, तू खरा भाग्यवान. मला तुझा ठेवा वाटतो रे बाटला. मी मात्र माझा आई म्हणण्याचा अधिकारच गमावला. घात मीच माझा केला. त्याबद्दल तुम्हाला क्षमा क्षमा करू नकोस. फक्त एकच आशीर्वाद दे. पुढला जन्म तुझ्याच उदरी मिळावा. या जन्मी दिलेल्या दुःखांची पुढल्या जन्मी सुखानं परतफेड करीन. फक्त मला तूच आई पाहिजे.
आई